नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। संध्याकाळची वेळ आहे, आराध्याला भूक पण लागलेली आहे आणि सर्वांनाच भूक लागलेली आहे। एक दोन दिवसापूर्वी डोसे केले होते, त्याचं थोडंसं पीठ उरलेलं आहे, तर आपण आता पटकन त्याचे डोसे घालूया। चला। बरं, या इथे मोहतरमा संध्याकाळचा नाश्ता करतायत, म्हणजे संध्याकाळचं जरा मधली वेळ असते ती खाण्याची भूक लागलेली आहे। डोसा केलेला आहे, हे बघा चिपकते वाकून प्रॉपर असे पातळ क्रिस्पी डोसे मी केलेले नाही आहेत। मनीषाला थोडेसे जाडसर हवे होते म्हणून घावण टाईप असे डोसे केलेले आहेत। माझे मी करणार आहे ते मस्तपैकी पातळ क्रिस्पी आणि कुरकुरीत असे मी डोसे करणार आहे। मी मनीषा म्हणते नाही होणार काय नाही होणार, बघूया। पोहे जास्त टाकलं तरी पोह्यांचा जरा वास येत होता ना, तर पोहे खाताना म्हणजे पोहे बनवले असते ना तर त्याच्यात स्मेल येत होता, म्हणून मी या इडलीच्या बॅटरमध्ये टाकले, तर पोहे थोडे चिकटतात, पातळ डोसा नाही होऊ शकणार। बघूया, नेक्स्ट ट्राय मी करून दाखवतो तुला। चला बघूया। तर मित्रांनो, इथे चॅलेंज मी सबसेल हारलेलो आहे, कारण थोडेसे जुने झालेले पोहे होते ते ॲड केलेले होते पिठामध्ये भिजवताना, तर त्यामुळे थोडंसं गणित बिघडलं। म्हटलं आपण चॅलेंज स्वीकारू आणि बघू, करून दाखवूया याला क्रिस्पी, पण तसं झालं नाही। पण मी सांगते हो, पण म्हटलं मला वाटलं मी करून दाखवतो, कारण तवा खूप तापलेला होता, म्हटलं होईल, पण तसं झालं नाही। ठीक आहे, राहू दे। हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि असेच नवीन नवीन व्लॉग बघत राहा। भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या। बाय बाय।